चला मित्रांनो, आज आपण जाऊया रामभाईला भेटायला. रामभाईला आज गाडी घ्यायची आहे, पनवेलला जायचं आहे. त्याला ही आपली हायाबुसा एकदम टकाटक. त्याला आपली हायाबुसा काढली, चाललो तर बघितलं तर भट्टी पेटवलेली आहे मस्त, तापलेले उन्हानं. त्यानं आपल्या सूर्यदेवाची एवढी कृपा आहे आपल्यावर, मरणाची थंडी लागते. थंडीच्या वाफा निघून पडतात. यो आपला निरावाला मामा भेटलाय रस्त्यान. तो बोलते बऱ्याच दिवसांची भेटलास, तर बोलते घे जरासा निरा पी फ्रीमध्ये माझ्याकडची. जरासा पुढे गेलो तो जरासा तापलेला नारळवाला भैया भेटला. असा बघत होता का त्याचा काहीतरी मी घेऊन खाल्लाय. त्याला बोललो ढोलकी जसा वाजल असा नारळ दे म्हणा पाणीवाला. भैयाने नारळ घेतला न वाजवून बघायला लागला. वाजून बघितला न ले खटाखट तोडायला लागला भैया. कसले रागान होतं एवढा काय माहिती. ते घे स्टॉव देते आलो घरा रामबाई बघते तर घराचं काम चालू होता रामबाईचे. मला फोनावर फोन करत होता ना, यो भाई अजून अंडरपॅन्टवरच होता. काय बोलायचं भाई. मग त्याला घेऊन पटकन निघलो. भाई बोलायला लागला का चला आधी पेट्रोल पंप पेट्रोलचे टाकी फुल करून घेऊ. खरंच फुल करणार आहेस तर पुढं टाकू पाणी बिन टाकून फुल करून घेऊ चल. पण पेट्रोल टाकला भाईनी 200चा आणि निघलो हायवेला पनवेलला निघाला. पनवेलच्या पुलावर पोचलो ना रामभाईला आला चिंबोऱ्यांचा वास. तर मग काय बोलायचं आता. त्याला बोललो तुला येताना सुरतय चिंबोऱ्या पकडायला आणि मी घरा जातोय उरणला पागुल्या घेऊन येतोय. तर रामभाई बोलतोय जाम भारी. रामभाई एवढा खुश होता का तो गाणी बोलायला लागला. डोल डोलते वाऱ्यावर पाय माझे तो गाणं ऐकत आम्ही पोचलो शोरूमला. भाई तिथं जाऊन आवरा कन्फ्यूज झाला. कंची गाडी घेऊ असा झाला त्याला. रामू काकाचा शाप डोका घालता त्याच्या आयटमनी. म्हणा पाणीपुरी पाहिजे म्हणा, फालुदा पाहिजे म्हणा, ह्या पाहिजे म्हणा, त्या पाहिजे. रामभाईचा शाप कचरा करून टाकला गेलो. तर भाई बोलते का आज आपण गाडी नाही घेवायची, आपण नंतर गाडी घेऊ. सध्या मला पाणीपुरीनं फालुदा घेऊन घरा जायचं आहे, आधी माझ्या आयटमला भेटायचं आहे. घरा जाताना रामभाईला दिसलं फणसाचं घर. तर भाईने गाडी थांबवली फलांच्या स्टॉलवर ना आलो घर घेवाला. गाडीवरशी उतरल्या भाईने एक काका घरात तोंडान भरला ना भैया गप्पच बघत राहिला त्याला. खाया नहीं कभी क्या बोलते हैं उसको? कैसा लगता है ये? नमक डालना पड़ता है। उबाल के खाते हैं क्या इसको? पहली बार देखा है। मग निघालो आम्ही घर खाऊन घरा जावाला. तर रस्ता आमच्या उरणचा माहितीच असेल तुम्हाला. एवढा भारी आहे का रामूभाईचे फणसाचं गरव हालायला लागलं. तेवढंच दिसला आम्हाला लिंबू सरबतवाला. कंटवली गावाजवळ लिंबू सरबतवाला असते मस्त. त्याला 2 लिंबू सरबत बनवायला सांगलं. भैया कॉकटेल बनव कॉकटेल. जाम भारी. आणि मित्रांनो रामभाईला घरी सोडून आपण आपल्या घरी आलेलो आहे. हा आपला पुनाळे डॅम. ह्याचा व्लॉग मी आपल्या यूट्यूब चॅनल टाकलेला आहे ऑफिशियल प्रतीश या चॅनलवर. आपण बघू शकता. आपण भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.